महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या ॲपबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया। या ॲपमध्ये गेल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला उजव्या हातामध्ये वरती लॉग इन करणं गरजेचं। लॉग इन करताना कंटिन्यू विथ गुगल करा। तुमच्या अकाउंट त्याच्यामध्ये लॉग इन असतं, त्या माध्यमातून तुम्ही सोप्या पद्धतीने याच्यामध्ये ॲपमध्ये सहभागी होऊ शकता। त्यानंतर ॲप कसं आहे तर ज्या ॲपमध्ये आपण सर्वात पहिल्यांदा वरती सध्याच्या लेटेस्ट काय माहिती, त्या माहितीचे बॅनर, त्यानंतर कुठला व्हिडिओ सध्याचा खिलार क्षेत्रातला आहे, त्यानंतर खिलार कम्युनिटी हा सर्वात महत्त्वाचा ऑप्शन याच्यामध्ये आहे की जो तुम्ही स्वतः म्हणजे शेतकरी स्वतः येथे तुमचे पशूंची माहिती किंवा इतर सर्व गोष्टींची माहिती या सेक्शनमध्ये तुम्ही टाकू शकणार आहात। या संदर्भातला आहे, त्याबद्दल अधिकचा व्हिडिओ आपण यूट्यूबवरती टाकलेला आहे, तो पाहायला विसरू नका। त्यानंतर माहिती, यात्रा, स्टोअर, तुमचं सोशल मीडिया आणि अभिप्राय या पद्धतीने हे ॲप तुम्हाला वापरता येणार आहे। मंडळी, हे ॲप खरं तर तुम्हाला ही फॅसिलिटी देत आहे की तुम्ही स्वतः तुमच्या पशूंची माहिती या खिलार कम्युनिटीमध्ये टाकू शकणार आहात। तर मंडळी, अधिक माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये यूट्यूबला पाहायला विसरू नका। खूप खूप धन्यवाद। खिल्लार महाराष्ट्राची शान। नमस्कार मंडळी, आज आपण चॅनलच्या माध्यमातून करत असलेलं काम की ज्याच्यातून शेतकऱ्यांना मिळणारं प्रोत्साहन असेल आणि याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारं सर्वात महत्त्वाचं प्रोत्साहन हे त्यांच्या दावणीला असलेल्या गायी जेव्हा ते प्रदर्शनात घेऊन जातात तिथे नंबर मिळतो किंवा या सर्व गोष्टी याच्यातून जास्त मिळत असतो। आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि कुठे आपण हे सांगा। माझे नाव संदीप सुभाष शिरदवाडे, राहणार हुपरी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। मला आता आज आम्ही पाहत असलेली तुमच्या दावणीची जी गाय तिची आम्हाला कुठून घेतली, काय घेतली आणि आजपर्यंत किती दाती आहे, काय सर्व माहिती द्या। आम्ही ही गाय निगडीमधून आणली ती जत आणि आता 4 दाती आहे, 4 महिन्याची गाभण आहे। सतीश हांडे हुपरी यांच्या वळूकडून गाभण आहे। आणली तेव्हा किती दाती होती ती? आणली तेव्हा 2 दाती होती। ओके। आम्ही आणून 1 वर्ष झालेलं आहे। हीच गाय घेण्याचं किंवा काय काय नियोजन होतं आपलं, कशासाठी? आमच्यात आधी पूर्वी काजळी खिलार गायी होत्या, आम्हाला कोसा खिलार बाळगायचा हेतू होता, त्यामुळे आम्ही ही डॉक्टरांच्या सल्ल्याने ही गाय घेतली। आणि ज्या शेतकऱ्यांच्या इथून घेतली त्यांच्या इथं हिचा जन्म तिथं आला का त्यांनी दुसरीकडून आणलेली? त्यांनी दुसरीकडून आणली होती। आता आज आम्ही बऱ्याचदा बघतोय की प्रदर्शनामध्ये गायी तुमची असती, नंबरात असती, तर प्रदर्शनाला घेऊन जाताना कुठल्या गोष्टीची काळजी, तयारी काय काय करावं लागतं तुम्हाला? त्याचा खुराक 2 दिवस आधी, परत त्यांना धुणे, त्याचे शिंग पॉलिश करणे, नक्क्या। आता आज सतीश हांडे यांच्या बैलावर जी गाभ आहे तर या गायीला तोच वळू दाखवायचा, म्हणजे गायीसाठी तो वळू, ही निवड कशी करत असतो? कारण कोसा वळू आहे आणि जातीवंत आहे, जाईल तिथं ज्या प्रदर्शनामध्ये नंबर केलेला आहे आम्हाला म्हणजे आवडलेला आहे, त्यामुळे आम्ही तो दाखवलेला आहे। आता गावामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हा वळू आम्ही दाखवलेला आहे। गावामध्ये वळू असणं हे आपल्याला फायदा होतो का की टेम्पो खर्च हे? होय, गावामध्ये येते, नाही तर इथून पूर्ण खाली जतमध्ये पंढरपूर, सांगोला भागात जायला लागतंय, इथं आहे, त्यामुळे आपल्या इथं आम्ही आमच्या इथं आणून भरवतो। आता 4 महिने झाले गाई गाभ आहे, या 4 महिन्यामध्ये गाभण काळात गायीची काय अशी वेगळी काळजी घ्यावी लागते? आता म्हणजे गाभण आहे त्यामुळे जास्त उधळा उधळी असं पळवा पळवी ते आता प्रकार कमी केलाय, पण आता चालू आहे। गायीने उड्या मारू नये किंवा काय मारू नये किंवा तिला एका दाव्यावर बांधायची नाही, काय त्याच्यासाठी करावं लागतं? म्हणजे एसएलला लावून बांधतो असं आकडून, एसएलला गळ्यात बांधले ना मग उड्या मारते, एसएल लावल्यानंतर उड्या मारायचं कमी करते, जर हा एका जागेला थांबते। जसं हा उड्या मारण्याचा विषय जो म्हटलं आपण, तर 9 महिने काळामध्ये कुठल्या महिन्यात ही काळजी घ्यावी लागते मुख्य? आता हे 3ऱ्या महिन्यापासून 1-2 महिने काळजी घ्यायला लागते, गर्भ लहान असतो त्यामुळं। ओके। मला आता एक गोष्ट विचारायचंय, प्रदर्शनामध्ये आपण गाय घेऊन जातो, तयारी करून जात असतो, बरीच मेहनत घेत असतो, असा कुठला बदल तुम्हाला वाटतो की जो प्रदर्शन आयोजकांनी किंवा त्याच्यात तो बदल झाला पाहिजे? गट वाढवले पाहिजे, निवड प्रक्रिया असेल, हे काय वाटतं तुम्हाला? दातामध्ये ज्या गटवारीच असं प्रदर्शन व्हायला पाहिजे। आता आम्ही 2 प्रदर्शन मागची बैली सगळे ओपन दात लावल्यापासून ओपन गट एकच केला, गणेशवाडी म्हणा, म्हणजे गट गट वेगवेगळे व्हायला पाहिजे, त्यानुसार त्यांना, कारण मोठ्या गटाला दात लावलेल्या गाभण असतात, वेलेल्या असतात एखाद्या, मग ते त्यांचं याला हे होते ना। आता दावणीला एवढी चांगली गाय सांभाळणं, हे करणं, याला एखाद्यानी, आता बऱ्याचदा लोक म्हणतात की आम्हाला एक चांगली जातीवंत गाय पाहिजे, आता एखाद्याची मागणी झाली तर गाय देतो का आपण? कसं? देतो की आम्ही। मग आता ही गाय काय आपण ठेवली? आम्ही गायी विक्री केलेलीच आहे। ओके। 1,11,000ला विक्री केलेली आहे गाई, आता खिलार ॲप मधूनच विक्री केलेली आहे।
आता 4 महिन्याची गाब गाय आहे, तर हे आता मालक लगेच घेऊन जाणार का नंतर घेऊन? नाही, घेऊन जाणार आता त्यांनी. ओके. 2 दिवसात त्यांनी आता घेऊन जाणार आहेत. पण आता एक गोष्ट आम्हाला हे विचारायची की बरेच लोक म्हणत असतात आम्हाला चांगली गाय पाहिजे, हे पाहिजे, मग त्यांनी शोधायचं कुठं, कसं जायचं, म्हणजे कुठं मिळती गाय बाजारात? ऍपवरनी शोधाय पाहिजे ना, युट्यूबवर वगैरे आपल्या खिल्लार ग्रुप वरती. ओके. तुमचे जे गुरु ऍप आहे, मग हे खिल्लार ऍपवरती विक्री झाली. फोटो टाकले? फोटो टाकले होते. ऍप वापरायला सोपं आहे ते? सोपं आहे. ओके. पहिला थोडं जरा कळत नव्हतं, पण आता एकदा हे केल्यानंतर ते कळायला लागले. ऍपवरच तुमच्या ऍपच्या माध्यमातून एक हे पण विचारायचं की ते ऍप आम्ही तयार ह्याच्यासाठीच केलंय की शेतकऱ्याकडे काय आहे त्याच्यासाठी त्यांनी चॅनलला संपर्क करायची गरज नाही, डायरेक्ट त्यांचं ते टाकतील आणि तुम्हाला त्यांनी कॉन्टॅक्ट केला. आता ज्यांनी ही गाय खरेदी केली ते कुठल्या कामासाठी वापरणार, दावणीला का प्रदर्शन? नाही, तिने दावणीसाठी वापरणार आहे. ओके. आता ही गाय तुम्ही जेव्हा मागच्या काही वर्षामध्ये जेव्हा खरेदी केली तेव्हा ज्या किमतीला घेतली होती ना, आजची किंमत, याच्यात चांगला नफा तुम्हाला मिळतो का सांभाळ? मिळाला, नफा मिळालाय आम्हाला. ओके. आता एखादी गाय तुम्ही निवडता, हे करता, तर कुठल्या गोष्टी बघून घेत असता? आज आम्हाला एखादी तयार चांगली गाय जर दिसली तर प्रत्येकाची घ्यायची इच्छा असते, पण लहानपणी आजचं रूप ओळखणं, तर हे कसं काय तुम्ही शोधता? त्याच्या जातीवरनं, त्याचे पोळी म्हणा, कांब, शिंग, त्याला कुठं भवरा बट्टा आहे का हे बघून, त्याची वंशावळ बघून मागची. आणि असा गाभण काळ असेल किंवा ओव्हरऑल गाईचं खुराक आणि वैरण काय असते हिला? आमची कुट्टी वैरण पण आणि साधी पण वाळतो, आणि आता शेंगपेन, सरकी आणि भुस्सा चालू आहे कायम. ओके. मालक एकदा नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. सुकुमार संदीप सुभाष शिरदवाडे, राहणार हुपरी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन नंबर, मोबाईल नंबर 97 63 48 20 23. मंडळी, आज आपण खरं तर मुलाखत घेत असताना मालकांकडून विषय आला की खिल्लार ॲपच्या माध्यमातून विक्री झाली. खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून हे अँड्रॉइड आणि iOS साठी खिल्लारचं ॲप काढण्याचं मूळ कारण म्हणजे शेतकऱ्याच्या दावणीला असलेलं डायरेक्ट त्याला ज्याला द्यायचं आहे किंवा ज्याला पाहिजे त्याला गेलं पाहिजे, तर याच्या दृष्टिकोनातून केलेला एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. तुमच्या दावणीला असलेला देशी गोवंश, खिल्लार आणि इतर पशु, त्याचबरोबर शेतमाल असेल, अवजार असेल, या संदर्भातली माहिती अपलोड करा. तुम्हाला डायरेक्ट ज्यांना हवं आहे त्यांच्याकडून फोन येईल आणि तुमचा त्याच्यामध्ये खरेदी विक्री तुम्ही करू शकता. आणि अशाच प्रकारची जातीवंत गाय आज आपल्याला हवी असेल किंवा मालक आज यांनी विक्री करतात, आता एका दुसऱ्या दावणीला जाणार आहे, पण आज अजून यांनी मायक्रोचिप या गोवंशाला बसवली नाही. आता पुढील भविष्यकाळात हे नाव जेव्हा एखादा मालक मायक्रोचिप बसवेल तेव्हा तिथून पुढे त्याचं नाव राहील. यांनी बसवली तर आता विक्री होत असताना ही गाय यांच्या मालकीची होती आणि इथून पुढे दुसऱ्या मालकाकडे चालली, तर ही जी नोंद आहे, मालकांचे बदल, वंशावळीची नोंद, तिची होणारी पैदास, दाखवलेली वळू, ही सर्व माहिती पुढील कित्येक वर्ष जर तुम्हाला हवी असेल तर या कामासाठी तुम्हाला मायक्रोचिप बसवणं गरजेचं आहे. मायक्रोचिप आपण प्रत्येक गोवंशाला डॉक्टर असतील, जाणकार असतील, त्यांच्या सल्ल्याने या कानाच्या इथली जागा फायनल करतोय की ज्या माध्यमातून बसवता येईल. आणि अशाच प्रकारची माहिती आपण पाहत राहूया. व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिप बसवण्यासाठी नाव नोंदणीचा फॉर्म आहे, तो नक्की भरा. आणि खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मंडळी, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मालक. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान.